जीव गेला माणसाचा आणि काय सांगणार आहेस आता? खरं हाय, जीव तर गेला हाय माझा. हा, आणि ते बी तुझ्यामुळं. अरे हे शिकवलं का मी तुला? आणि भन होती नव तिचा विचार नाही करता आला. भाव हायस का वैरी हायस? ऐकून तर घे की. काय ऐकू? हा, अरे लग्नाच्या अगोदर सांगितलं असतंस का जीव घेशील कुणाचा तर लग्नच होऊ दिलं नसतं. म्या राहिला असतास बिन लग्नाचा, पर जावई बापूंचा जीव तर वाचला असता. अगं ऐक तर माझं सांगून झाल्यावर तुला पटलं नाही ना, तू म्हणशील ते शिक्षण. बोल तू, पण मला पटलं असतं काय वाटत नाही. नीट ऐक, तुझा ज्या पांडुरंगावर भरोसा आहे ना व, त्याची आण घेऊन सांगतो म्या. आपल्याकडे संतांनी ग्रंथात लिहून ठेवलं आहे, त्यात एक संदर्भ आहे. माणूस मरणार असेल तर त्याची लक्षणं 6 मास आधीच दिसतात. दाजींचं बी तसंच झालं होतं. त्यांची लक्षणं मला दिसली होती. मला ठाऊक होतं जाणार आहेत. दाजींचं बी तसंच झालं. त्यांची लक्षणं ठाऊक होती मला समजलं होतं का दाजी जाणार आहेत. त्यांच्या मागे त्यांचं कर्म होतं, त्याला तू मरशील असं म्हणलं होतं म्या. दाजी जाणारच होत. त्यांची येळ लिहून ठेवलेली होती आई. दाजीने माझं लगीन व्हावं म्हणून दोसरा धरला होता. ते मला आवडत नव्हतं आहे, पण ते मरावं असं नव्हतं वाटलं मला. दाजींच्या कर्मानं दाजी गेलं. त्यांची येळच लिहून ठेवली तू वर, म्हणून केलं दाजी. भाडू, अरे हे समजा तुम्हाला अगोदर का नाही सांगितलं? अगं बोलणंच टाकलं माझ्या. मला ठाव होतं माझा भाडू असं नाही करायचा. देवा पांडुरंगा, मला ठाव होतं समजा जग माझ्या बाळूच्या इरादात गेलं तरी तू त्याच्या मागं उभं राहणार. बाळूवर आलेलं हे भालट दूर होऊ दे आणि समध्यासनी कळू दे, त्याचा काय बी दोष नाही. तुम्ही वैजंताला बोलवलं, तू का आलास? यो बसली का तुमची बैठक? छोटे मालक तुम्ही पण बसा. अहो लय महत्वाचा विषय. काय काम आहे तुमचं? हे माझं नाही, या तात्याच आहे बघ. मग ते तुमचं तुम्ही बघून घ्या. अहो आज करू नका अक्का. अहो कधी नवं ते तयार झाले पण तुम्ही नाही म्हणू नका. हो, काय काम आहे बरे याचे? यो या तात्याच्या लग्नाचा विषय असणार, मी सांगतो. बराबर बरोबर ओळखलं छोटे मालक. हे वैजंता, तात्यासाठी मुलगी बघायला पाहिजे बघ. पण तुम्ही नुसतं म्हणले तरी किती बरं वाटतं. तुझ्या पाहण्यात आहे एखादी मुलगी? मला काही दुसरे काम नाही. अयो तसे नाही, म्हणजे तुझ्या नात्यात कोणी मुलगी आहे का म्हणतो मी. नाही, कुणी नाही, सगळ्यांची लग्न झाली बघा. अयो तात्या, मी काय म्हणतो, तू गावातलीच बघ रे एखादी तुझ्यासाठी. मला तसं काही नाही बरं का, मला कंची पण चालन. अय्यो तसं आणि वैजंता आता त्याचं वय पण झालं, हे तर त्या म्हातारी चालेल. हो पण आज करू नका, तर नाही बघा ना. तर नाही बघायची. बरं
का अयो वैजंता, त्या शेजारच्या वाडीतला तो सखाराम माहितीये तुला? हा, त्याचं काय? तो त्याची एक मुलगी आहे बघ लग्नाची. अयो, ती एवढी सुंदर मुलगी या तात्याला? ती म्हणता वय काका चालन 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 नाही म्हण नका नाही म्हण नका हो, तुमच्या पाया पडतो. चालन चालन, लई सुंदरी. अव्वा, या तात्याचं एकदाच लग्न लावून द्या म्हणतो मी, म्हणजे कटकळत नाही. हो छोट मालक, तुमच्या तोंडात लाडू पेडा. येतो त्याला बोलव. इकडे इकडे आले. राम राम. अयो राम राम. ए, तुला त्या बाजूच्या वाडीतला तो सखाराम माहितीये ना रे? होय. त्याच्याकडे जायचं आणि माझा निरोप द्यायचा आणि सांगायचं की लगोलग बोलवले वाड्यावर पंचांनी म्हणून. बरं. बघ. पळत पळत जा. पण पाय पडले. ए तात्या, अरे लग्न होऊ दे की रे, आधीच पाया पडतोय. आज ना मी भरून पावलं बघा. हवं आलात वय. दिवसभरापासून वाट बघतोय तुझी. आजा, आय कशी आहे? सांगतो, जरा दम तर खाऊ द्या. लगंबा पाणी आण. भाऊजी, तुम्ही बी गेला होता वय? वय आणखी अरे बा, कवा आलास? हे का आताच काय म्हणली गंगूताई? सांगतो. बाळा कुठं आहे? आत बसला हाय. काळजी करण्यासारखं काय बी नाही. समजे ठीक आहे. अहो मग सांगा कशा पै धाडला होता? हवं काय म्हणाली गंगी? जावई बापू सपनात आलं होतं तिच्या. मग तिच्या संग बोललं ते. काय बोललं? आजा सांग ना, काय बोललो बा? हे काय झालं, त्या बाळ्याची काय बी चूक नाही. म्हणजे हे मी म्हणलं का बाळून शाप दिला त्यासने, हे खरं आहे. पण त्यांच्या नशिबात एवढंच दिसलेलं होतं आणि त्यांची येळ बी जवळ आली होती. आणि म्हणत होतं का मरायच्या अगोदर बाळून त्यासनी सबूत दिला होता का हे गेल्यानंतर बाळू गंगीचा आणि सतीचा आयुष्यभर सांभाळ करत. पण हे समजा काय मला पटलेलं नाही. मायाप्पा, अरे तुझा जर विश्वास नाही तर बाळाप्पाला समोर बोलून खरं खोटं कर की. बाळा, हे बाळा, जावई बापू मारायच्या अगोदर तू त्यास वचन दिलं होतं का? अरे काय विचारतोय म्या? बोल की.